Good morning, students. In the last video, we are learning about the necklace, and in the last video, we have seen that how Mathilde and her husband both were in a great distress. Mathilde lost that diamond necklace, and due to the loss of that diamond necklace, she was in a great distress. Not only she, but her husband also was in a great trouble. They tried on their level best, but it was useless. They could not find out that lost necklace, and finally, the Mathilde's husband became so pale, helpless, and he said to Mathilde that to write a note, write a letter to her friend. And what was that letter? What was that note? He wrote as per dictate her husband, and her husband dictated that write to her friend that you were the necklace given by you, it was broken, and very soon, after 3 or 4 days, I will return it after mending it. And then they had some time to think over it. तर त्यांनी या मॅथिल्डेच्या पतीने तिला सांगितलं की तू तुझ्या मैत्रिणीला एक पत्र लिही, आणि त्या पत्रामध्ये असं लिही की एक 4 दिवसानंतर आम्ही तुझा तो नेकलेस परत करतो. त्याचा एक फास तुटलेला आहे आणि तो दुरुस्तीसाठी आम्ही पाठवलेला आहे, आणि तो दुरुस्त झाल्यानंतर आम्ही तुला तो देतो, जेणेकरून त्यांना थोडा वेळ मिळेल विचार करण्यासाठी. असं तिने तिच्या मैत्रिणीला लिहून पाठवलं, आणि तो निराश झालेला माणूस सर्वत्र त्यांनी प्रयत्न केले, परंतु काही त्याच्या हाती लागलं नाही, आणि अखेरीस तो निराश होऊन परतला. पेज नंबर 28वर पहा, आणि लाईन नंबर 24 इथं आपण आलेलो होतो. म्हणजे 25, 26, 27, 28 हे आपलं झालेलं आहे. लाईन नंबर 31मध्ये बघा, 31 लाईन नंबर. ॲट द एंड ऑफ द वीक दे हॅड लॉस्ट ऑल होप. एक आठवडा झाला, कुठल्या वर्तमानपत्रामधले जे काही त्यांनी जाहिरात दिली होती त्याचाही रिप्लाय आला नाही. पोलीस स्टेशनमधून त्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं त्याचाही रिप्लाय आला नाही. देर वॉज नो रिप्लाय बाय द पोलीस स्टेशन अँड बाय द न्यूजपेपर. ॲट द एंड ऑफ द वीक दे लॉस्ट ऑल द होप्स. आठवड्याच्या शेवटी मात्र त्यांच्या सर्व आशा गमावल्या. आता त्यांना वाटायला लागलं की आता संपलं, आता कोणी आपल्याला परत आणून देत नाही. And Loisel, who suddenly looked aged, declared, "We must consider how to replace the thread." आणि मग शेवटी ही मॅथिल्डे आणि तिचा पती यांनी ठरवलं, बोथ डिसाइडेड, फायनली वी हॅव टू पे दॅट डायमंड, वी हॅव टू रिप्लेस दॅट डायमंड, बिकॉज वी मस्ट मेंड इट, वी मस्ट गिव्ह इट टू मिसेस फॉरेस्टियर. तिच्या त्या मैत्रिणीला तो त्यांनी रिप्लेस करून द्यायचं असं फायनली डिसिजन घेतलं. अंतिम त्यांनी निर्णय घेतला की आता आपणाला तो रिप्लेस करायचा आहे. रिप्लेस म्हणजे त्याच्या जागी त्यांना दुसरी नुकसान भरपाई किंवा भरून द्यायचं असं त्यांनी ठरवलं. अँड सो दे वेंट फ्रॉम ज्वेलर टू ज्वेलर लुकिंग फॉर अ नेकलेस लाईक द अदर वन, कन्सल्टिंग देअर मेमरीज, बोथ सिक विथ अ ग्रीफ अँड अँग्विश. Finally, they decided to replace the diamond necklace. Therefore, they went to jeweler. एका दुकानातून दुसऱ्या दुकानातून असे असंख्य वेगवेगळी दुकानं त्यांनी बघितली, आणि त्या दुकानातून त्यांनी त्याच्यासारखाच दिसणारा, सेम त्याच्या मेमरी आठवून त्याच्यासारखा दिसणारा जो डायमंड नेकलेस होता त्याच्या शोधात ते होते. टू लुक फॉर म्हणजे चा शोध घेणे ही फ्रेज आहे, टू लुक फॉर. आणि मग तुम्हाला एखादी फ्रेज दिली जाते, आणि ती फ्रेज तुम्ही तुमच्या स्वतःच्या वाक्यात वापरा, किंवा एखादं वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यामध्ये एक रिकामी जागा असते, आणि तुम्हाला प्रश्न विचारला जातो की त्या रिकाम्या जागेत पॅसेजमधली योग्य ती फ्रेज तुम्ही वापरा किंवा शोधा असं विचारलं जातं. टू लुक फॉरचा शोध घेणे या अर्थाची फ्रेज आहे, टू लुक फॉर.
म्हणून लक्षात ठेवा. फ्रेजेस, वाक्यप्रचार नीट लक्षात ठेवायचे. आणि मग तशाच प्रकारचा दिसणारा नेकलेस त्याच्या शोधात ते होते. आणि दोघंचे दोघं, मॅथिल्डे आणि तिचा पती, दोघंही दुःख आणि मनस्तापाने कंटाळलेले होते. त्यांना दुःख होत होतं आणि त्यांना मनस्ताप पण होत होता, पश्चाताप पण होत होता. सिक विथ ग्रीफ अँड अँग्विश. दोघांनाही दुःख झालेलं होतं आणि मनस्ताप पण होता. ते रिपेंटिंग होते. त्यांना पश्चाताप होत होता की उगीच तरी आपण नसतं आणलं तर बरं झालं असतं. इन अ शॉप ॲट द पॅलेस रॉयल they found a string of diamonds which seemed to be exactly what they were looking for. आणि अखेरीस एका दुकानामध्ये त्यांना तसाच दिसणारा, त्याच्यासारखाच असलेला एक नेकलेस आढळून दिसला. आणि मग त्यांची चौकशी बंद झाली, त्यांचं शोधणं बंद झालं. इट वॉज वर्थ 40,000 francs. दे कुड हॅव इट फॉर 36,000. आणि त्याची किंमत जर त्यांनी विचारली तर ती होती जवळजवळ 40,000. वर्थ, WORTH. वर्थ म्हणजे काय? किंमत. WORTH, वर्थ. त्याला आपण प्राईस, किंमत. आणि त्याची किंमत साधारणतः 40,000 francs एवढी होती, 40,000. दे कुड हॅव इट फॉर 36,000. आणि त्यांना तो 36,000ला पाहिजे होता. त्याने त्याची मागणी पण केलेली होती. सो दे बेग द ज्वेलर नॉट टू सेल इट फॉर 3 days. आणि अंतिम त्याने त्या ज्वेलरला सांगितलं. बोथ बेग्ड टू द ज्वेलर. बेग याचना करणे, BEG, बेग याचना करणे किंवा भीक मागणे असा या अर्थ होतो, परंतु इथं तो अर्थ नाही. बेग या शब्दाचं नाऊन बेगर होतं, भिकारी. बेग नाऊन काय होतं त्याचं? बेगर. आणि मग त्यांनी त्याच्याकडे याचना केली, त्याला विनंती केली की किमान इथून पुढचे 3 दिवस हा हार तुम्ही कुणालाही विकू नका, आम्ही पैशाची तजवीज करतो, आम्ही जमा करतो पैशाची. अँड दे मेड अन अरेंजमेंट दॅट ही वूड टेक इट बॅक फॉर 34,000 francs इफ द अदर नेकलेस वॉज फाउंड बिफोर द एंड ऑफ द पेपर. मग या ठिकाणी त्यांनी पैशाची जमवाजमव केली, अरेंजमेंट केली आणि साधारणतः 34,000 francs त्यांच्याकडे जमले. इफ द अदर नेकलेस वॉज फाउंड बिफोर द एंड ऑफ द फेब्रुवारी. आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्यांना, फेब्रुवारी एंडपर्यंत त्यांना त्या पैशाची जमवाजमव करावी. लॉयसेल हॅड 18,000 francs. लॉयसेलकडे 18,000 francs होते, विच हिज फादर हॅड लेफ्ट हिम. तिच्या वडिलांनी दिले. ही वूड बॉरो द रेस्ट. आणि बाकीचे राहिलेले त्यांनी व्याजानं काढायचं ठरवलं. उसने घ्यायचं नाही, व्याजानं काढायचं ठरवलं. आणि मग अँड ही डीड बारो. आणि त्यांनी ते पैसे व्याजाने घेतले, ऑन इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे व्याज. ही घेव नोट्स, मेड रिव्हनस ॲग्रीमेंट्स, डील्ड विथ एव्हरी टाईप ऑफ मनी लेंडर. आणि त्या पैशासाठी जे व्याजाने पैसे काढले होते त्या पैशासाठी त्यांनी त्या मनी लेंडरला जे जे काही लिहून द्यायचं होतं ते सर्व काही लिहून दिलं. जे काही त्याचे ॲग्रीमेंट होते ते पूर्ण केले, त्याचे जे काही नीड्स होते, त्या रिक्वायरमेंट्स होत्या त्या पूर्ण केल्या. आणि त्याच्याकडून ते पैसे त्यांनी व्याजाने उचलले, ऑन इंटरेस्ट उचलले. Then he went to get the new necklace and laid down on the jeweler's counter 36,000 francs. आणि अखेरीस त्यांनी 36,000 फ्रँकची तजवीज केली. त्याच्याकडे स्वतःकडे 18,000 फ्रँक होते आणि राहिलेले त्यांनी 18 जवळपास व्याजाने काढले. आणि त्याला जे काही पाहिजे होतं, त्याचे जे काही रिक्वायरमेंट्स होत्या त्या पूर्ण केल्या. आणि अखेरीस त्या काउंटरवरती ते पैसे त्या दुकानामध्ये नेऊन ठेवले, 36,000 फ्रँक, 36,000 फ्रँक्स. आणि तो जशाच्या तसा दिसणारा तो नेकलेस त्यांनी विकत घेतला. When Madame Loisel took the necklace back, Madame Forestier said coldly, "You should have returned it sooner. I might have needed it." आणि जेव्हा ती नेकलेस द्यायला तिच्या मैत्रिणीकडे गेली, मॅडम फॉरेस्टियरकडे गेली, त्यावेळेला तिनं असं सांगितलं की अगं तू मला लवकर परत करायला पाहिजे होता, मला त्याची खूप गरज होती मधल्या काळात, तू तो लवकर परत केला नाहीस, तर तू तो लवकर परत करायला हवा होता असं तिनं म्हटली. आणि तिनं तो घेतला. फ्रॉम देन ऑन, तेव्हापासून त्याच्या पुढं
या कुटुंबियाला म्हणजे या दोघांना, या कपलला, ही मॅथिल्डे आणि तिचा पती या दोघांना दारिद्र्यात जीवन जगावं लागलं. तिथून पुढे त्यांचं आयुष्य अत्यंत खडतर गेलं. ॲडम लॉयसेल लिव्ह द हॉरिबल लाईफ ऑफ द व्हेरी पुअर. आणि तिथून पुढचं त्यांचं जीवन अत्यंत भयावह आणि गरिबीमध्ये गेलं. हॉरिबल, भयंकर आणि व्हेरी पुअर गरिबीमध्ये गेलं. बट सी प्लेड हर पार्ट हिरोइकली. परंतु तिनं तशाही परिस्थितीमध्ये, इन दॅट क्रिटिकल ऑर इन दॅट पॉवर्टी, सी फेस्ड ऑल द प्रॉब्लेम्स व्हेरी हिरोइकली. तिनं त्या सर्व समस्यांना अत्यंत धाडसानं तोंड दिलं. ती डगमगली नाही. आलेल्या प्रत्येक दिवसाला तिनं अत्यंत शौर्यानं, ब्रेवली तोंड दिलं. द ड्रेडफुल डेट मस्ट बी पेड. आणि जे घेतलेलं कर्ज होतं ते कर्ज आपल्याला फेडावंच लागणार आहे आणि विथ इंटरेस्ट, व्याजासकट परत करावं लागणार आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केले. सी वुड पे इट. दे डिसमिस्ड देअर मेड. पहिल्यांदा त्यांनी बचत करायला सुरुवात केली. आणि ती बचत कशी सुरुवात केली? दे डिसमिस्ड देअर मेड. पहिल्यांदा त्यांनी त्यांची जी मोलकरीण होती त्या मोलकरणीला कामावरून कमी केलं आणि सर्व कामं ती स्वतःची स्वतः करायला लागली. दे चेंज्ड देअर लॉजिंग्स. त्यांनी त्यांचा मुक्काम, त्यांचं घर बदललं. दे रेंटेड अ गॅरेट अंडर द रूफ. आणि एक छोटीशी खोली त्यांनी किरायाने घेतली. मोठं घर बंद केलं किंवा मोठं घर जे किरायानं होतं ते त्यांनी थांबवलं तिथंच ते. आणि तिथून ते बदलून एका छोट्या घरामध्ये, ज्याला कमी किराया होता अशा घरामध्ये ते गेले. सी केम टू नो द ड्रजरी ऑफ हाऊसवर्क, द ओडियस लेबर ऑफ द किचन. आणि आता सर्व घरातली कामं तिला स्वतःला करावी लागत होती. कंटाळवाणी घरातली कामं ती स्वतः करायला लागली. किळसवाणं असलेलं किचनमधलं जे काही भांडी आहेत ती भांडी घासावी लागत होती तिला. ती स्वच्छता करावी लागत होती. परंतु तिच्यासमोर पर्याय नव्हता. म्हणून ती निमूटपणे ते सर्व सहन करत होती आणि ते कामं ती करत होती. सी वॉश्ड द डिशेस, द डर्टी लिनन. ती सर्व डिशेस धुवायची. घरातले सर्व कपडे ती स्वतः स्वच्छ करायची. डर्टी लिनन, तागाचे कपडे असा अर्थ होतो लिननचा. तर डर्टी म्हणजे घाणेरडे, घाण, डर्टी. त्याला विरुद्धार्थी शब्द काय? क्लीन. आणि डर्टी हे ॲडजेक्टिव्ह आहे. त्याचं नाउन काय होतं? डर्ट, DIRT. डर्ट असं त्याचं नाउन होतं. आणि ती स्वतःची स्वतः कामं करायला लागली. त्याचबरोबर घरातली सर्व कामं तिलाच करावी लागत होती. तिनं ती मोलकरीण बंद केलेली होती आणि मोलकरणीची सर्व कामं तिला करावी लागत होती. एकंदरीत ती अत्यंत दुःखात आणि दारिद्र्यात जगत होती. सी केम टू नो द ड्रजरी ऑफ हाऊसवर्क, द ओडियस लेबर्स ऑफ द किचन. सी वॉश्ड द डिशेस, द डर्टी लिनन. सी कॅरीड द गार्बेज डाऊन टू द स्ट्रीट एव्हरी मॉर्निंग अँड कॅरीड अप द वॉटर, स्टॉपिंग ॲट ईच लँडिंग टू कॅच हर ब्रीथ अँड रेस्ट लाईक अ कॉमनर. म्हणजे जेव्हा तिनं ते पैसे एका मनी लेंडरकडून, एका मोठ्या सावकाराकडून घेतले, तेव्हा त्यानंतरचं तिचं जीवन कसं होतं, त्यानंतरनं तिच्या जीवनात कोणते बदल आले, असाही आपल्याला 2 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्यामध्ये तिनं पहिल्यांदा तिची मेड, मोलकरीण बंद केली. मोलकरणीची सर्व कामं ती घरातली करायला लागली. त्याचबरोबर ती खाली उतरून रस्त्यावरून जाऊन पाणी आणायला लागली. त्याचबरोबर रस्त्यावर जाऊन त्या डस्टबिनमध्ये कचरा टाकायला लागली. जी की कामं अगोदर ती मोलकरीण करत होती, ही सर्व कामं आता तिला स्वतःला करावी लागत होती. आणि एकंदरीत तिची फरफट चालू होती. आयुष्यात तिचं झगडणं चालू होतं आणि एका सर्वसामान्य लोकांसारखं ती जगू लागली. सी हॅड टू बार्गेन ॲट मार्केट्स, क्वारल अँड फोर्स अँड फेस इन्सल्ट्स ओव्हर एव्हरी मिझरेबल्स. आणि मार्केटमध्ये ज्यावेळेला ती जात असतो त्यावेळेला ती प्रत्येक लहानसान एका SOE म्हणजे एक या फ्रेंचमधलं जुनं नाणं आहे. आपल्याकडं 1 रुपया, 2 रुपये, जसं 10 पैसे, 5 पैसे जुन्या काळातले होते. तुमच्या आजी आजोबाच्या काळामध्ये जे पैसे होते तशा पद्धतीचं. म्हणजे एका नाण्यासाठी ती बाजारमध्ये गेल्यानंतर बार्गेनिंग करत होती.
आणि लोकांचा अपमान, लोकांकडून तिला अपमान सहन करावा लागत होता. लोकांकडून अपमान ती सहन करायची, परंतु त्यासाठी ती बार्गेन करायची. एकंदरीत तिचं जे जीवन होतं ते खूप दारिद्र्यात तीच जगायला लागली होती. Each month they had to pay some loans, renew others, get more time. प्रत्येक महिन्याला तिला तिच्या व्याजाचा, तिनं जे काही पैसे काढलेले होते त्याचा हप्ता तिला द्यावा लागत होता. त्याचं व्याज त्याला तिला द्यावं लागत होतं. तिचा पती तो देत असत. एकंदरीत दर महिन्याला त्याने जे काही त्याची इन्स्टॉलमेंट म्हणजे काही हिस्से भाग पाडून घेतलेले होते, तो प्रत्येक हिस्सा, प्रत्येक भाग दर महिन्याला तिला भरावा लागतो आणि त्याचं व्याजही तिला भरावं लागतं. आणि या सर्व धावपळीमध्ये तिचं स्वतःचं जीवन, स्वतःकडं तिचं लक्ष पूर्ण कमी झालेलं होतं. एकंदरीत ती फक्त जगत होती आणि त्या ज्या मनी लेंडरचे पैसे तिने घेतलेले होते ते पैसे, त्याचे हप्ते ती भरत राहिली. स्वतःच्या जीवनाकडं तिला किंवा स्वतःच्या सौंदर्याकडं तिला बघायला थोडाही वेळ नव्हता, जी की खूप सुंदर असलेली ही मॅथिल्डे. Each month they had to pay some loans, renew others, get more time. Her husband worked extra. तिचा पती दररोज ओव्हरटाईम करायला लागला. त्याची जी रेग्युलर ड्युटी होती त्यापेक्षा तो जास्त काम करायला लागला. त्याचं जे रेग्युलर काम होतं त्यापेक्षाही तो जास्त काम करायला लागला. Her husband worked extra. Every evening doing accounts for trademans and often late into the night he sat copying a manuscript at a 5 super page. आणि मग तो जो माणूस होता, मॅथिल्डेचा पती, तो दररोज सायंकाळी यायचा. काही व्यापाऱ्याचे जी खातेपुस्तकं आहेत ती हाताने लिहायचा. एक पान त्या 5 सूला, म्हणजे त्या फ्रान्समधलं ते नाणं आहेत जुन्या काळात, त्याला तो एक पान लिहून द्यायचा, हस्तलिखित हाताने लिहून द्यायचा त्यांची, त्या व्यापाऱ्याची जी काही पुस्तकं आहेत, खतावणी आहेत त्या. आणि असं करून तो पैसे जमवायला लागला. म्हणजे त्यांचे प्रयत्न चालू होते. दे वर फायटिंग टू द पॉवर्टी. गरिबीशी ते लढत होते, झुंज देत होते आणि त्यांचं जगणं चालू होतं. अँड दिस लाईफ लास्टेड 10 years. आणि अशा पद्धतीचं गरिबीतलं जगणं त्यांचं 10 वर्ष चालू आहे. फॉर 10 years. 10 वर्ष ते अशा पद्धतीचं सामान्य जीवन जगले. ॲट द एंड ऑफ 10 years दे हॅड पेड ऑफ एव्हरीथिंग, इवन द इंटरेस्ट. आणि 10 वर्षानंतरनं त्या सावकाराकडून घेतलेलं सर्वच्या सर्व कर्ज आणि त्याचं व्याज त्याने फेडलं, पूर्ण केलं, ते भरलं. आणि 10 वर्षानंतरनं त्यांनी सुटकेचा श्वास घेतला की आपण एकदाची सुटलो आता याच्यात, असं तिला वाटायला लागलं. 10 वर्ष लागली या गोष्टीला. मॅडम लॉयसेल लुक्ड ओल्ड नाव. आणि या 10 वर्षात तिला जो मानसिक मनस्ताप झाला, दारिद्र्यात ती जगत राहिली, ज्या दारिद्र्यात तिला दिवस काढावी लागली, त्यामुळं ती खूपच आता थकली होती आणि ती आता वृद्ध वाटत होती. खूप तरुण असणारी ही मॅथिल्डे आता एका वृद्ध स्त्रीसारखी दिसायला लागली होती. ऑफन सी ब्रुडेड ओव्हर द पास्ट. सी ऑलवेज थॉट इफ आय वुड नॉट लेंड दॅट नेकलेस. तिला नेहमी वाटायचं की मी जर तो नेकलेस आणला नसता तर आपण आणखीन आनंदात जगलो असतो. म्हणजे तिला पश्चाताप होत होता. भूतकाळ आठवून ती नेहमी रिपेंट करायची, पश्चाताप करायची. व्हॉट वुड हॅव हॅपन्ड इफ सी हॅड नॉट लॉस्ट दॅट नेकलेस. तिच्याकडून जर तो नेकलेस हरवला नसता तर आणखीन आपण बऱ्यापैकी चांगलं जीवन जगू शकलो असतो, असं तिला नेहमी वाटायचं. परंतु तिच्या हातून ती झालेली चूक आणि त्याचा तिला पश्चाताप होत होता आणि त्या पश्चातापात ती जीवन जगत होती. त्यामुळं ती अधिक खचत गेली आणि ती तरुण आणि सुंदर दिसणारी मॅथिल्डे आता एका वृद्ध स्त्रीसारखी दिसायला लागली. हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, हाऊ फिकल, हाऊ लिटल इज नीडेड फॉर वन टू बी रिव्ह्यूड ऑर सेट. आणि आत्ता तिला कळायला लागलं की एखादी लहानात लहान चूकसुद्धा एखाद्या व्यक्तीचं जीवन बर्बाद करू शकते, आपल्याला अस्थिर करू शकते. जर आपण ती चूक केली नसती, जर तो नेकलेस आपण आणला नसता तर कदाचित याहीपेक्षा बेटर लाईफ आपण जगू शकलो असतो, याहीपेक्षा चांगल्या पद्धतीचं जीवन आपण आनंदानं जगू शकलो असतो. आत्ता तिला ते वाटत होतं, परंतु त्याचा काही उपयोग नव्हता. ती चूक तिच्याकडून झाली होती. द मिस्टेक वॉज कमिटेड बाय. Therefore, only the repent was in her hand.
फक्त पश्चाताप करणं एवढंच तिच्या हातात होतं, यापेक्षा तिच्या हातात काहीच नव्हतं आणि ती पश्चाताप करत होती, आपला भूतकाळ आठवून. नाउ सी ऑन पेज नंबर 30. One Sunday, as she was walking in the Camps Elysees, suddenly she saw Madame Forestier, still young, still beautiful and still charming. संपूर्ण ते कर्ज फिटलं, व्याजासकट फिटलं. आता ती त्याच्यातून थोडीशी बाहेर आली, वृद्ध दिसायला लागली होती. तिचं सौंदर्य आता संपलेलं होतं आणि एक रविवारचा दिवस अशीच ती थोडीशी फेरफटका मारायला गेली होती आणि तिथं त्या बागेमध्ये तिला ही मॅडम फोरेस्टियर, तिची एकेकाळची मैत्रीण दिसली. ती आजही तशीच तरुण दिसत होती, तेवढीच सुंदर दिसत होती, तेवढीच आकर्षक दिसत होती. आणि ही मॅथिल्डे तिच्यापेक्षा सुंदर असणारी मात्र आता तिच्यापुढं फिकी वाटत होती. तिची मैत्रीण मात्र आजही तेवढीच सुंदर दिसत होती. मॅडम लॉयसेल फेल्ट इमोशनल. शुड शी स्पीक टू हर? आणि आता ती खूप भावनिक झाली होती. आता तिला आपण बोलावं की न बोलावं असं तिला वाटत होतं. कारण का तर तिच्याकडून आणलेला तो नेकलेस हरवल्यामुळं आपणाला हे सारं दारिद्र्य आपल्या वाट्याला आलं असं तिला वाटत होतं. म्हणून आता हिच्याशी आपण बोलावं की न बोलावं या अवस्थेत ती होती. आणि मग त्या कॉन्फ्लिक्टमध्ये, त्या गोंधळामध्ये ती असताना तिला पाहिलं आणि तिच्या मनात एकच प्रश्न होता की आता तिच्याशी आपण बोलावं की न बोलावं. आणि मग ती तिच्याशी बोलते का बोलत नाही हे आपण पुढच्या तासात